लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली। या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज केला होता, ज्याचा फायदा अनेक लाभार्थी महिलांना झाला। मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे। राज्य सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत। काही दिवसांनी 2100 रुपये होतील। तर आपण याच पैशांची गुंतवणूक स्मार्टली करू शकता। पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला तर पैशांचे आणखी मूल्य वाढू शकते, ज्याचा फायदा भविष्यात नक्कीच महिलांना होईल। या स्मार्ट गुंतवणुकीमुळे महिलांच्या खात्यात 1.25 लाख रुपये जमा होऊ शकतात। म्हणजेच लाडक्या बहिणी आता या 1,500 रुपयांपासून लखपती होऊ शकतात। ते कसं चला सांगतो, पण त्या अगोदर अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 6 हप्ते जमा झालेले आहेत। यात 1,500 रुपयांची गुंतवणूक काही महिला करत आहेत। गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत। याच गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड। लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होत आहेत। आपण तेच पैसे SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता। SIP म्हणजेच म्युच्युअल फंड हा शेअर बाजाराशी निगडित आहे। त्यामुळे शेअर मार्केटमधील चढउतार पाहता परताव्याची टक्केवारी कमी अधिक होऊ शकते। मात्र SIP मध्ये गुंतवलेल्या पैशावर सरासरी 12% व्याज मिळते। जर महिलेने 1,500 रुपयांची SIP केली तर 5 वर्षात 90,000 होतात आणि 12% व्याजावर आपल्याला 1,23,730 रुपये मिळू शकतात। तर अशा प्रकारे योजनेतून महिला लखपती होऊ शकतात। तर आता ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।